गोलाई ते अकोट मार्गावर विनापरवाना चालणाऱ्या एका खासगी भंगार बसचा गेल्या बुधवारी अपघात घडला। या अपघातामध्ये एका निष्पाप वृद्धाचा बळी गेला असून एक महिला गंभीर तर जवळपास इतर 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। कोणतीही परवानगी नसताना विनापरवाना खासगी बसचा अपघात घडल्यानंतर याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे। प्राप्त माहितीनुसार शासनाच्या अधीनस्थ चालणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सरकारी बसला व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातून परवानगी नसताना विनापरवाना अवैध खासगी भंगार बस संबंधित प्रशासनाला न जुमानता गेल्या बऱ्याच काळापासून सुरू असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे। कोणतीही परवानगी नसताना गोलाई ते अकोट वाया राणीगाव धुळघाट रेल्वे तलाई रेल्वे झरी हिवरखेड ते अकोट खासगी भंगार बस क्रमांक MH12 DT 5429 सुरू होती। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या गुरुवारी धुळघाट रेल्वे ते राणीगाव मार्गावर भंगार बस अनियंत्रित होऊन बसचा भीषण अपघात घडून बस पलटी झाली। अपघात एवढे गंभीर होते की या अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेली गंगाबाई भेंडेकर वय 65 वर्ष राहणार राणीगाव हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मंगला शिवाजी मुंडे वय 60 वर्ष राहणार गोलाई या गंभीररित्या जखमी झाल्या असून अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। याशिवाय या अपघातामध्ये जवळपास 20 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने बस बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी नाकारता आली नसती। सूत्रांपासून मिळालेल्या एका गंभीर माहितीनुसार अपघातग्रस्त बस क्रमांक MH12 DT 5439 चा कोणताही RTO परवाना नाही, इन्शुरन्स नाही, फिटनेस नाही, म्हणून अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सोबतच जखमी झालेल्यांना मदत होणे शक्य नाही। धारणी तालुक्यात विनापरवाना अवैध भंगार बस अकोट ते धारणी बस वाया ढाकणा पोपटखेडा आणि वाया सुसरदा धुळघाट रेल्वे सुरू आहे, तर दुसरीकडे गोलाई अकोट बस पण अवैध सुरू आहे। राणीगाव घाटात घडलेल्या घटनेमध्ये एक वृद्धाचा निष्पाप बळी गेला आहे, म्हणून या प्रकरणात बस संचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज असून अशा परिस्थितीमध्ये संबंधित राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस विभाग कोणती कारवाई करणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।